नमस्कार. तर आज या ठिकाणी घेऊन आलो विषय तो आहे झोपेचा. बरेच आपले बंधू भगिनी असे आहेत की त्यांना रात्र झोप येत नाही किंवा एकदा जाग आल्यानंतर परत झोप येत नाही. तर मित्रांनो, त्याच्यावर अत्यंत साधे 3 घरगुती उपाय मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. त्याच्या साहाय्याने तुम्हाला नक्कीच मस्त झोप लागेल. तर त्याच्यातला पहिला उपाय असा आहे की हा आहे कांदा. या कांद्याचं सेवन दररोज संध्याकाळी करायचं आहे. ते कोणत्याही स्वरूपात असेल, कोशिंबिरीमध्ये असेल, कच्चा असेल, तळलेला असेल, भाजलेला असेल, कोणत्याही स्वरूपात कांदा आपल्या पोटात गेला पाहिजे. तर आपल्याला तात्काळ झोप येण्यास नक्कीच मदत होते. हा उपाय आपण फक्त आणि फक्त 7 दिवस करायचा आहे. 7 दिवसानंतर तुमची झोपेची समस्या संपुष्टात आलेली असेल. तर मित्रांनो, झोप जर आपली पूर्ण झाली नाही, अपचन, त्यानंतर ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, अशा अनेक समस्या आणि त्यांच्यासोबत अनेक असे हजारो आजार आपल्याला होण्याची शक्यता असते. तर चला पाहूया दुसरा उपाय. तर दुसरा उपाय आहे गुलाबजल. हे गुलाबजल असं आहे की ते अत्यंत शुद्ध पाण्यापासून तयार झालेलं असतं आणि याचा जर उपयोग आपण दररोज डोळ्यामध्ये दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी 2 थेंब आपण डोळ्यामध्ये टाकायचे. ही झोपेची समस्या जोपर्यंत आहे तोपर्यंत करा. याला कोणतंही काळाचं बंधन नाही. वेळेचं बंधन म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी तेवढे वेळेचं बंधन याच्यामध्ये पाळायचं आहे. तर हा उपाय केल्याने सुद्धा आपल्याला लगेच झोप येते आणि शांत झोप येते. पुन्हा जाग येत नाही आपली झोप पूर्ण होईपर्यंत. आता आपण पाहूया शेवटचा आणि तिसरा उपाय. हे आहे गाजर. गाजराचं सेवन आपण करायचं आहे. याचा गाजराचा हलवा करा, गाजराचा ज्यूस करा किंवा गाजरच्या चकल्या करून तुम्ही जेवणासोबत तोंडी लावल्या तरी चालेल. तर हा उपाय आपण सलग 7 दिवस करायचा. 7 दिवसानंतर तुमची झोपेची समस्या नक्कीच संपुष्टात आलेली असेल. तर मित्रांनो, असे अनेकविध मी घरगुती उपाय तुमच्यासमोर घेऊन येत असतो. तुम्हाला जर हे उपाय आवडत असतील तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, तसेच शेअर करा. नवीन विषयासह नवीन उपायासह लवकरच येत आहे. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.